नमस्कार, मी आनंद धर्मा तुंगळे. आपण पाहतात मुंबई जनता न्यूज. आज आपण अशा एका विषयावर आलो आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे झाले एक 28 दिवसा अगोदर मी माझे हे सासूबाई आहेत त्यांना कुपर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांना एक छोटीशी जखम झाली होती आणि ती जखम थोडीशी गँग्रीन टाईप पसरत चालली होती आणि त्याचं ॲडमिट केल्यानंतर सेम डेला त्यांनी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर ज्या पद्धतीने कुपर हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं पाहिजे होतं त्या पद्धतीने लक्ष दिलं जात नव्हतं. तर माझ्या असं निदर्शनात आल्यानंतर मग मी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सरांना कॉल केला. मग ते कॉल केला असताना ते बिझी होते. ते सोलापूर दौरा वगैरे त्यांचं चालू होतं. त्यांची खूप दौरे आज सध्या चालू आहेत त्यांचे. प्रत्येक हॉस्पिटलला भेट देऊन त्यांचं काम चालू आहे. आणि तसं असताना त्यांनी मला काय केलं, त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नंबर पुरवून मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि माझी विचारपूस करण्यात आली की बाबा नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर मी त्यांना सहज सगळं परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आणून दिली की बाबा असं आहे की कुपरमध्ये लक्ष दिलं जात नाही आणि त्यासाठी तुम्ही मला काय सहायता करू शकता. चिवटे सरांशी तर काय माझं बोलणं होत नाही आहे. तर ते बोलले आम्हाला त्यांनीच नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला सहायता करण्यासाठीच नंबर दिलेला आहे. मी त्यांच्याशी पूर्ण चौकशी करून मी त्यांना सांगून मी मुंबई जनताचा संपादक आहे असं त्यांच्या निदर्शनात आणून त्यांना मदतीचा हाक दिली आणि त्यांनी सेम डेला कुपर हॉस्पिटलचे डीन शेट्टी साहेबांना फोन करून पूर्ण तहसील मागून घेतला की बाबा रुग्णाचा पूर्ण तपशील मागून घेतला त्यांनी आणि तपशील मागवल्यानंतर कुपर हॉस्पिटलमध्ये पूर्णतः दक्षता घेण्यात आली आणि व्यवस्थितपणे काळजी घेण्यात आली. आपण स्वतः ते माझे सासूबाई आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि आपण त्यांच्याशी ते चिवटे सरांचं ते आभार व्यक्त करणार आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलूया. आई, तुम्हाला कसं म्हणजे कुपरमध्ये जेव्हा चिवटे सरांनी फोन केला त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया झाली हॉस्पिटलमध्ये आणि कशी तुमची दक्षता घेण्यात आली? माझी चिवटे सरांनी फोन केल्यावर तुम्ही चांगली दखल घेतली त्यांनी. दखल घेतल्यावर जरा चांगला पाय केला त्यांच्या आशीर्वादानं. माझा त्यांना आशीर्वाद लागू द्या, त्यांचं चांगलं होऊ द्या. बरोबर. त्यांनी अशी सेवा करत राहावा. बरोबर. मी 40 वर्ष कार्यकर्ते गजानन कीर्तिकरच्या ह्याच्यात संघटनात होते. आता पण त्यांच्यातच आहे. बरोबर. त्यांचा संदीप सर येऊन भेटून गेले मला. संदीप सर कोण आहेत? हे संदीप सर गजानन कीर्तिकरचा पी आहेत का? पी आहेत. ओके ओके ओके. म्हणजे गजानन कीर्तिकर साहेबांचे पीए सुद्धा त्यांना येऊन भेटून गेले. हे पहिले शिवसेनेचे कार्यकर्ते होते. गजानन कीर्तिकर साहेब जेव्हा खासदार होते तेव्हापासूनचे हे जुने कार्यकर्ते आहेत आणि गजानन कीर्तिकरचे पीए सुद्धा येऊन त्यांना भेटून गेले. आणि मुळात तर चिवटे सरांचं मीही माझ्या चॅनलच्या माध्यमातून मुंबई जनता न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पूर्णतः सपोर्ट केला. त्याबद्दल मी चिवटे सर तुमचा आभार व्यक्त करतो आणि नक्कीच मी तुम्हाला लवकरच भेटूनही आभार व्यक्त करेन. धन्यवाद.